नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 घडामोडींवर। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे। यासाठी 8 दिवसांची मुदत देण्यात आली असून 17 नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल। 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल आहे। नाशिकमध्ये महाराष्ट्र मनसे आणि महाविकास आघाडी यांच्या स्थानिक पातळीवर युती होण्याचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी स्थानिक नेत्यांना आदेश देत आहेत की विजय तुमचा असेल तर तुम्ही तुमच्या पातळीवर मनसेसोबत युती करा किंवा जो निर्णय घेण्याचा आहे तो घ्या। हे निर्देश दिल्यानंतर नाशिकमधील आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे। आष्टी मतदारसंघात 20 वर्ष विधानसभेचे नेतृत्व करणारे माजी आमदार भीमराव धोंडे मंगळवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। राष्ट्रवादी पक्षातील प्रवेश निश्चित झाल्यानंतर अजितदादांचे नेतृत्व हे विकसनशील आहे, खंबीर आहे, तसेच दादांचा वादा पक्का आहे, ते दिलेला शब्द पाळतात असे म्हणत भविष्यात मोठी जबाबदारी मिळण्याचेही संकेत धोंडे यांनी दिलेत। अहिल्यानगर येथील माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढण्याचे निश्चित केले। एका बड्या नेत्याने साथ सोडल्याने अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गटाने पुण्यात पतित पावन संघटनेसोबत युती केली आहे। रविवारी पुण्यात पतित पावन संघटना आणि शिवसेनेचा एकत्र मेळावा पार पडला। या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती होती। बॉलिवूड स्टार सलमान खानच्या घरावर गोळीबार आणि बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटाशी संबंधित कुख्यात गुन्हेगार अनमोल बिश्नोईला बनावट रशियन पासपोर्टसह अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। कॅनेडियन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेली ही व्यक्ती खरोखरच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे का याची पडताळणी केली जाते। नंदुरबारच्या देवगोई घाटात झालेल्या अपघातात 2 विद्यार्थ्यांचा जीव गेला असून 2 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे। एका मिनी बसमध्ये 56 विद्यार्थी, एक शिक्षक, एक शिपाई आणि एक चालक असे मिळून 59 लोक बसमध्ये होते। आश्रमशाळा प्रशासनाने हलगर्जी केल्यामुळे अक्कलकुवा पोलीस ठाण्यात चालक आणि आश्रमशाळा प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजना आणखीन काही दिवसांमध्ये बंद होणार आहे अशी विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। विरोधकांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। राजकारणात शब्दाला महत्त्व आहे। काही लोक राजकारणासाठी शब्द देतात, पण आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाहीत। सत्तेची खुर्ची पाहून रंग बदलणारे आमचे हिंदुत्व नाही, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे। देशातील सर्वात मोठ्या बैलगाड्या शर्यतीचे मैदान हेलिकॉप्टर बैजा व ब्रेकफेल बैलजोडीनं मारले आहे। ही बैलजोडी श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीची मानकरी ठरली आहे। कोल्हापूरच्या शिरोळचे बाळूदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि सांगलीच्या भिलवडी येथील पाटील डेअरीचा ब्रेकफेल बैलजोडीनं फॉर्च्युनर गाडी जिंकली आहे। लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलची नवीन लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। या गाण्यात गौतमीने पारंपरिक नऊवारी साडी, मराठमोळा साजशृंगार आणि हातात कट्यार असा आकर्षक लुक सादर केलाय, ज्यामुळे तिचा हिट स्टाईल फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरलाय। गौतमीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या गाण्याच्या लुकची छायाचित्रे शेअर केली असून तिच्या नव्या लुकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलंय। गाण्याचे बोल नेसून नऊवारी मराठमोळी दिसते मी, दिसते या झक्कास भारी हे असून लावणी गायिका बेला शेंडेने या गाण्याला आवाज दिलाय। गौतमीचा हा नवीन गाण्याचा लुक आणि तिची आकर्षक छटा प्रेक्षकांना पसंतीस पडत आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।